आज सकाळी दादा 11 वाजता अनंतात विलीन झाले. त्यांच्या चितेची अजून आग विझली नाही, तर इकडं आमचं राजकारण सुरू झालं. राष्ट्रवादीतले नेते सांगतायत की सुनेत्राजी पवारांना उपमुख्यमंत्री करा. इकडे संजय राऊत म्हणतायत की भाजपाने जे काही आरोप केले त्यांच्यावर 70,000 कोटींचे ते सगळे माफ करा. म्हणजे या संजय राऊतांना असं म्हणायचंय की दादांनी घोटाळा केलाय म्हणून 70,000 कोटींचा. तुम्ही मान्य करताय सगळ्या गोष्टी, ते अजून सिद्ध व्हायचेत, होतील न होतील पुढची गोष्ट. अरे माणूस निघून गेला. अरे थोडं एक रात्र तरी उजळू द्या पुढचं राजकारण सुरू करायला. उपमुख्यमंत्री कुणाला करायचं, की काय पाहिजे, मला हे पाहिजे की ते पाहिजे, झालं लगेच सुरू झालं राजकारण आमचं. अरे त्या माणसाला काय ती विदारक सगळा मृत्यू त्यांच्या वाट्याला आलाय, त्या सगळ्या गोष्टीचं दुःख थोडे जरी ठेवा, थोडं तरी. मी अनेक नेत्यांना बघत होतो, अनेक नेत्यांची, काही कार्यकर्त्यांच्या, अनेक लोकांचे अरे काय व्हिडिओ काय काढतायत आणि काय काय सहानुभूतीन, काय विचित्र प्रकारानं आम्ही किती खालच्या थराला जातो. थोडीशी ठेवा, थोडीशी. संजय राऊतजी, अरे एक दिवस तर जाऊ द्या, मग बघू पुढं राजकारण काय करायचं काय नाही करायचं. जनाची नाही मनाची थोडीशी ठेवा ना. अरे ते अजून चितेची आग विझली नाही, धगधगते अजून ती, तर तुमचं राजकारण सालं सुरू झालं. काय साले बोलावं काय समजत नाहीये या लोकांना.